महाराष्ट्र केसरी. दोन्ही एकाच जिल्ह्यातले पैलवान आहेत, एकाच तालमीतले पैलवान आहेत. आणि कुस्तीची सुरुवात होते. सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे. शेर दिल बाजूला पब्लिक खाली घ्या. सरपंच म्हणून काम पाहतायत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीशजी काबले औरंगाबाद. आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत राष्ट्रीय पंच निलेश मारणे आणि जज साइड पंचाच्या भूमिकेत आहेत सतीजी कदम. उभे राहिलेले खाली बसा. पुढले उभे राहिलेले खाली बसा. प्रवीण पाटील लालपट्टी, सोमनाथ सस्ते. कुस्ती करा. निष्क्रियता जाहीर होण्या अगोदर सूचना दिली जाते पैलवान कुस्ती करा. सरपंच बोलतायत ऍक्शन. डाव प्रतिडाव करा, गुण मिळवा. सरपंचाच्या सूचनेचं पालन झालं नाही तर निष्क्रियता जाहीर केली जाते. निळी पट्टी धारण केलेला माऊली जमदाडे याला सरपंचाने निष्क्रियता जाहीर केली आहे. भिताड गाठल्यासारखी माणसं पुढे उभा राहिल्यात. ओ फोटोवाले फिरती राहा, फिरती राहा. दुहेरी पटाला सोर मारण्याचा प्रयत्न होता माऊलीचा. खेमीची पकड घेतलेल्या सिकंदर शेखना. पंढरपूर जवळच्या चिलाईवाडीचा पोरगा, पुऱ्या उंचीचा 6.25 6.5 फूट उंचीचा तो माऊली. दुहेरी पटाची पकड. आणि दुसरा अण्णा 2 मिनिटं थांबा. हा बोला. दुहेरी पटाची पकड. ऍक्शनची डेव्हलपमेंट. आतमधून सरपंचांचा गुणफलक 4. चला कुस्ती करा पैलवान. आपला कोच आहे. सरपंचाच्या निर्णयावर सहमती नसेल तर तुमचा कोच चॅलेंज करू शकतो. 2-4. लाल पट्टी 2, निळी पट्टी 4. हात बांधलेले साहेब. अहो माग फुटले हात बांधलेले. बसायला सांगा खाली. नामदेव घाडगे मुंबई शहर लाल कास्टमध्ये या. विजय पाटील कोल्हापूर जिल्हा निळ्या कास्टमध्ये या. सिकंदर शेख हा मोहोळचा पैलवान आहे अण्णा आणि एका हमालाचा पोरगा आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्यासाठी बुरुजबंद शरीराचा माऊली जमदाडे अतिशय निष्ठेने या मल्लविद्येची सेवा करतोय आणि उत्तरेच्या अनेक मल्लांना 4 मुंड्या चित करून महाराष्ट्राचा नावलौकिक ज्यानं हरियाणा, पंजाब आणि दिल्ली राज्यात अतिशय उंचावला असा लाल मातीत कुस्ती करण्यासाठी तरबेज असणारा सिकंदर शेख. 2 मित्रातलं हे मल्लयुद्ध. ध्येय एकच, 2022-23चा महाराष्ट्र केसरी किताब. आणि त्यासाठी ही वाघ सिंहाची झुंज आपल्या पुढे चालू आहे. सरपंच दोघांना वारंवार सूचना देत आहेत. कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. दोन्ही एकाच वस्तादाची मुलं आहेत. आज ही दोन्ही एकाच तालमीतली लढत करणारे विश्वास हरवल्याचे पट्टे आहेत. गंगावेश तालीम कोल्हापूर, विजयी गंगावेश. प्रदीप पाटील, सोमनाथ. संपलेल्या कुस्तीमध्ये कृष्णा हरणावळ पुणे जिल्हा हे पैलवान विजयी. मध्यांतर 3 मिनिटाची पहिली फेरी समाप्त. 30 सेकंदाच्या विश्रांतीपूर्वीचा स्कोर लाल 2, सिकंदर शेख 2, माऊली जमदाडे 4. 30 सेकंदानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ. नामदेव घाडगे मुंबई शहर लाल कास्टूम, विजय पाटील कोल्हापूर जिल्हा निळा. गर्दीनं भरलेलं मैदान. नक्कीच मुरलीधर अण्णाच्या चेहऱ्यावर समाधानाची रेषा उमटली असेल, कारण गेले कित्येक महिने जो खटाटोप केला, रात्रंदिवस मेहनत करून ही क्रीडानगरी उभा केली आहे. कुस्तीगीर, मार्गदर्शक आणि आलेले तांत्रिक अधिकारी या सर्वांची उत्तम सुविधा केली आहे. लक्ष एकच,
विद्येची सेवा. याचसाठी केला होता अट्टहास. याचसाठी तरुण मुलं बलदंड व्हावीत, सशक्त व्हावीत, निरोगी राहावीत, याच्यासाठी अट्टहास. हे देशकार्य, हे धर्मकार्य, हे देवकार्य करतात. सरपंच सूचना करतायत. कॉन्टॅक्ट पहलवान संपर्कात या. डाव प्रतिडाव करा. हजारो कुस्ती चौघांच्या टाळ्या मिळवा आणि ताबा मिळवत सिकंदर शेख यांनी 2 गुणांची कमाई. कुस्तीचा गुणफलक 4-4. परंतु एकत्रित गुणांची पकड आहे माऊली जमदाडे यांची. तर 2-2 गुण मिळून 4 गुणांची बरोबर केली आहे सिकंदर शेख यांनी. एक वेळ बजरंग बलीचा जय जयकार करायचा सर्वांनी. नामापुरते तत्व नाही रे, अन्यथा वाया आणि बनता जाऊ नको. कलियुगातला शेवटचा सर्वात सोपा मार्ग नामस्मरण. दोन्ही हात वर करून बोला बजरंग बली की जय. हात वरती करत नाही कोण. पुढल्या जन्मी हात मिळणार नाहीत. आवाज काढा, नाहीतर मुक्क उशिला. पुन्हा बोला एकदा. बजरंग बली की. बोला बजरंग बली की. अण्णा 1 मिनिट. धन्यवाद. पुन्हा एकदा ताबा मिळवत सिकंदर शेखना 2 गुणांची कमाई. कुस्तीचा गुणफलक 6-4. 1 मिनिट 47 सेकंद बाकी. वेळ कोणासाठी थांबत नाही पहलवान. विजयश्री खेचून आणायची असेल, डाव प्रतिडाव झालेच पाहिजे. माऊली जमदार डाव्या पवित्रावर लढतोय. सिकंदर उजव्या पवित्रावर लढतोय. पुन्हा एकदा दुहेरी पटाचं आक्रमण. आकडी. परंतु अतिशय सुंदर पद्धतीनं प्रतिडाव करत सिकंदर शेख यांनी पुन्हा 2 गुण मिळवलेत. गुणफलक लाल 8 निळा 4. भक्कम आघाडी. जगज्जेत्या गामाची खासियत होती आकडी. पोलंडच्या झिस्कोवाला 42 सेकंदात मारलं होतं गामानं. महादेव कादरे मुंबई पश्चिम लालपट्टी, विशाल चोरगे उस्मानाबाद निळीपट्टी. गणेश अखेरचं लाख मोलाचं 1 मिनिट. कुस्तीचा गुणफलक लाल 8 निळा 4. 4 गुणांची भक्कम आघाडी घेत सिकंदर शेखनं लढतीवर आता वर्चस्व मिळवलंय. आणि इकडे परंतु संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली जमदाडे विजय देखील पाटील हार कोल्हापूर मानण्याच्या जिल्हा हे तयारीत पैलवान नाहीयेत. विजयी. आक्रमणाची संधी शोधतायत दुहेरी पटासाठी. ओ खूप चांगला प्रयत्न सिकंदर शेखनं धुडकावून लावलाय आणि त्याच झटापटीत माऊली जमदाडे झोनच्या बाहेर. सिकंदर शेखला पुन्हा 1 गुण. गुणांची आघाडी 9-4. माझे अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माहितीसाठी प्रत्येक मिनिटागणिक नियमानुसार या लढतीचं आपण वर्णन करतोय. अखेरचे 12 सेकंद. ऋषिकेश उचाळे अहमदनगर लाल कास्टूम, प्रतीक केवले पुणे जिल्हा निळा 5 कास्टूममध्ये गुणांची आघाडी. ताबडतोब यायचं. लढतीवर वर्चस्व अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आणि आहे. कुस्तीचा वेळ संपला. गुणाधिक्यावर 2 मित्रांमध्ये झालेली तुल्यबळ लढत सिकंदर शेख यांनी 5 गुणांची आघाडी घेऊन जिंकलेली आहे. अभिनंदन पहलवान. आणि दोघं एकमेकाला मिठी घालणार आहे. सगळ्यांनी महाराष्ट्र केसरी